राधे राधे. शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओसोबत भेटत आहोत. तांब्या पितळाची भांडी आपल्या घरात असतातच, ते आपण घरगुती कसे क्लीन करू शकतो ते तुम्हाला मी सांगणार आहे आज. आणि एकदम जुनी पद्धत आहे ही तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी. आता पावडर, डिटर्जंट, डिशवॉश खूप वस्तू आलेल्या आहेत, पण पारंपरिक पद्धतीने आपण हे भांडे कसे क्लीन करू शकतो ते तुम्हाला सांगितलेले. मीठ आणि पिवळे पाऊण मोठे लिंब घेतलेले आहेत मी, आणि ते आता मी कापणारे लिंब कापून घ्यायचे. आणि मोठे मोठे पिवळे लिंब घेतलेले, ज्याच्यात खूप सारा रस निघण असे लिंब आपण बाजारातून आणायचे, किंवा घरी असेल तर तुमच्या झाड तर अतिउत्तमच. तर मग मी काय केलेलं आहे, हे चाकूच्या साह्याने मस्त त्याचे मोठे मोठे 2 फोडी करून घेतल्या. आणि इतका रसदार खूप रस निघाला त्या लिंबामध्ये, पिकलेले लिंब होते त्यामुळं. आणि आता घेतलेले मी पितळाचे आणि तांब्याचे भांडे, याच्यावर आहे ना थोड्या प्रमाणात मीठ लावून घ्यायचे आपण, आणि हे भांडे घासायला घ्यायचे. हे बघा, एका ग्लास घेतलेला आहे मी पितळाचा छोटासा, आणि आता ते घासायला चालू करायचे. आपण हलक्या म्हणजे हलक्या हाताने नाही, थोडं प्रेस करून आहे ना त्याच्यावर घासून घासून त्याच्यात रस पण निघतो, आणि मिठाने एकदम चकाचक भांडे आपले हे निघतच राहतात. त्याच पद्धतीने हे सगळे भांडे ना आपण मस्त घासून घ्यायचे. तर नुसतं आपण असं रब करीत राहायचं, मीठ लावायचं, आणि त्या एकदम चकाचक भांडे आपले हे निघतच असतात. हे बघा, पडलेले लाल डाग पडलेले भांड्यावरती. आणि हे बघा, हा आता तांब्या इथे पितळाचा ग्लास होता ना, हा तांब्याचा तांब्या. हे बघा, तुम्हाला मी दाखवते किती पटकन हे क्लीन होतं बा. आणि हे बघा किती छान मस्त झालेलं आहे. एका साईडनं बघा, जिथं घासले तिथं बघा, आणि जिथं नाही घासले तिथं बघा किती फरक दिसतोय आपल्याला बघा. आणि एकदम त्याच्यावर पण आपण लिंबाच्या साईने हवा रब केलं ना, आता पण ते पण काळं एकदम निघून जातं, आणि एकदम भांडे चकाचक आपले हे मस्त निघतात. पूर्वीच्या काळात आहे ना, कुठं डिटर्जंट, साबण आणि किंवा पावडरही नव्हत्याच, आता खूप निघले. पण हे आपण पारंपरिक पद्धतीने असे पहिले लोक भांडे हे घासतच असायचे. त्याच्यामुळे हे जुनी पद्धत आहे एकदम. काहींना माहीत पण असेल ही पद्धत. मस्त हे भांडे निघतातच. हवा किती छान मस्त चकाचक हे भांडे मी घासून रेडी केलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पण हे घरी असे घासू शकता बा. आणि आता हा तांब्या आहे मोठा, तो पण मी तुम्हाला घासून दाखवते किती मस्त पटकन चकाचक निघत. सगळे भांडे मस्त घासून घ्यायचे आपण, आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. तर एकदम चकाचक हे भांडे आपले निघलेले बघा. वाट्या, फुलपात्रे किती छान हे निघलेले. याच्यामध्ये पाण्यामध्ये ना मस्त वॉश करून धुवून घ्यायचे, आणि वाळून मग आपल्या मांडणी लावून द्यायचे. बघा, छोटासा तांब्या आहे, फुलपात्रे, वाट्या आहेत, किती छान ह्या चकाचक निघलेल्या आहेत. आणि ताटं पण आहेत 2, एक तांब्याचं ताट आहे आणि एक पितळाचं ताट आहे, ते पण खूप चकाचक निघलेले. थोडेसे भांडे मी तुम्हाला दाखवले घासून का हे कशा पद्धतीनं चकाचक निघतात. हे बघा किती छान याला मस्त हे आलेलं आहे. नुसतं प्रेस करायचं थोडंसं, आणि तुम्ही बघू शकता भांडे किती चकाचक आपले निघलेले आहेत. आणि पाण्याने एकदम वॉश करून घ्यायचे. गोड पाणी पाहिजे त्याला, काहींचं खारं पाणी असतं, खारं पाणीचं ह्या भांड्यांना चालत नाही. त्या भांड्यांना, पितळाच्या किंवा तांब्यांच्या भांड्यांना गोड पाणी पाहिजे असतं भांडे घासण्यासाठी किंवा धुण्यासाठी. हे तुम्ही बघू शकता किती चकाचक हे भांडे निघलेले. तुम्ही पण असेच घरी ह्या 2 गोष्टी वापरून आपण भांडे हे घासू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. राधे राधे.